नमस्कार, आपल्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। कमलिनी वाणी हॉस्पिटल व संदीप फाउंडेशन मुंबई शाखा व श्री पार्श्वनाथ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा नेत्रालय नकाने रोड इन्कम टॅक्स कॉलनी या ठिकाणी मोतीबिंदू शिबिर 26 वर्षापासून तसेच लेन्स मोफत शस्त्रक्रिया शिबिर आज दिनांक 13/11/22 रोजी आयोजित करण्यात आले होते। मागील 2 वर्षाच्या कोरोना काळात शिबिर घेणे बंद होते, परंतु यावर्षी 2 ते 3 हजार पेशंट यांनी नाव नोंदणी केली होती। सकाळी 7 वाजेपासूनच मोतीबिंदू शिबिराला पेशंटची गर्दी होती। लेन्स ऑपरेशन करणारे यांना सोयीनुसार तारखा देण्यात आल्या। शारदा नेत्रालय गेल्या 14 वर्षापासून कार्यरत असल्याने अनेक पेशंट यांनी चांगला अनुभव या ठिकाणी घेतला आहे। आजचे कॅम्प शिबिर पार पडले। सुरुवातीचे शिबिर कॅम्प अंधशाळेजवळील जैन बोर्डिंग या ठिकाणी घेतले जात होते। केएस वाणी ट्रस्ट यांचे सहकार्य, पार्श्वनाथ सेवा केंद्र यांचे सहकार्य, मुंबईहून ऋषभजी यांचे पूर्ण टीम आणि धुळे येथील अनेक डॉक्टर सेवाभावी संस्था तसेच सर्वात महत्त्वाचे शारदा नेत्रालयाचे सर्व डॉक्टर स्टाफ कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्याने जे शिबिर संपन्न होते, असे शारदा नेत्रालयाचे संचालक श्रीपाल मुनोत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। मेगा आय कॅम्प ज्याला आपण म्हणतो, मोफत तपासणी आणि तपासणीनंतर जे काही पात्र रुग्ण याच्यात निघतील कॅटरॅक्ट करता त्यांचे सगळ्यांचे उपचार, ऑपरेशन या ठिकाणी तारीख देऊन आजपासून ऑपरेशनला सुरुवात होते। आज सुमारे 3000च्या पेक्षा जास्त ओपीडी अपेक्षित आहे। सकाळपासून आतापर्यंत 2000 लोक या ठिकाणी तपासणी करता येऊन दाखल झालेले आहेत। त्यांची तपासणी सकाळी 7 वाजेपासून शारदा नेत्रालयाचा स्टाफ, मुंबईहून ऋषभ हॉस्पिटल येथील संपूर्ण टीम, डॉक्टर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळी 7 वाजेपासून आज ही तपासणी या ठिकाणी सुरू झाली। सदरचे हे कॅम्प सुमारे 18-19 वर्षापासून धुळे शहरात जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून दरवर्षी अखंड होत आहेत आणि फक्त मध्यंतरी कोविडच्या काळात कोरोना व्हायरस होता, त्याच्यामुळे 2 वर्ष कॅम्प घ्यायला परवानगी नव्हती आणि त्यामुळे हे कॅम्प झालेले नाही। कॅम्प कोविड नंतर आहे, आता पहिला कॅम्प आहे आणि प्रचंड याच्यात रिस्पॉन्स लोकांचा दिसतोय। लोकांचा विश्वास शारदा नेत्रालयावर इतक्या वर्षात हे हॉस्पिटल 14 वर्षापेक्षा जास्त झालं या ठिकाणी सुरू आहे आणि हॉस्पिटल आणि कॅम्प मिळून सुमारे 45,000 ऑपरेशन आतापर्यंत या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि जी रुग्णसेवा या ठिकाणी दिली जाते आणि ज्या प्रतीचे ऑपरेशन या ठिकाणी होतात त्याच्यावरून लोकांचं संपूर्ण जिल्ह्यात नव्हे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी रुग्ण येत आहेत। सदरचं आहे कॅम्पचं आयोजन शारदा नेत्रालय, मुंबई येथील ऋषभ आय हॉस्पिटल आणि धुळे येथील पार्श्वनाथ सेवा केंद्र आणि ऋषभ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या कॅम्पची सुरुवात 18-19 वर्षापूर्वी झालेली आहे। सुरुवातीचे कॅम्प हे अंधशाळा आपली जी संतोषी माता चौकाच्या त्या रस्त्याला आहे त्या ठिकाणी होत होते आणि त्याच्यानंतर मग हे डॉक्टर जगन्नाथ वाणी यांचं केएस वाणी ट्रस्ट यांची ही हॉस्पिटल बिल्डिंग त्यांनी आधी आम्ही 2 वर्ष कॅम्प करता घेतली आणि मग सगळं काम बघून आणि अण्णासाहेब डॉक्टर जगन्नाथ वाणी यांनी हॉस्पिटलची बिल्डिंग शारदा नेत्रालयाला ऑफर केली आणि तेव्हापासून हे हॉस्पिटल सुरू आहे। तर केएस वाणी ट्रस्ट यांचं सहकार्य, पार्श्वनाथ सेवा केंद्र यांचं सहकार्य, मुंबईहून ऋषभची पूर्ण टीम आणि धुळे येथील डॉक्टर आणि अनेक सेवाभावी संस्था, सेवाभावी कार्यकर्ते या ठिकाणी अहोरात्र राबतायत। या कॅम्प करता आलेल्या सगळ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची, नाश्त्याची, आज संपूर्ण दिवसाची व्यवस्था या ठिकाणी दरवर्षीच कॅम्प मध्ये केली जाते, ती या वर्षी पण केलेली आहे आणि त्याच्याकरता देखील गावातील अनेक उदार लोकांनी या ठिकाणी देणग्या दिलेल्या आहेत। काहींनी तेलाचे डब्बे, काहींनी जे काही साहित्य आहे, जेवणाचं रेशन आहे, ते सगळं पुरवलेलं आहे। सगळ्यांचा हातभार लागून सगळ्याचा प्रत्येकाचा खारीचा वाटा या चांगल्या कार्यकर्ता लाभलेला आहे आणि सगळ्यांचे गरिबांची सेवा करून आशीर्वाद मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आजच्या बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत